हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. तर आपण शिकत आहे मोस्ट कॉमन 1000 वर्ड. तर रोज मी तुम्हाला 100 शब्द देत आहे. आजचा व्हिडिओ आहे 6वा. तर ह्याच्या पहिले मी 5 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे. तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. आणि तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. चला, आता दिवाळी भरपूर साजरी केलेली आहे. आता थोडा आपण अभ्यास करूया. तर इंग्रजी बोलण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट आहे तर ते आहे शब्द. जर तुम्हाला शब्द माहीत असेल तर तुम्ही सहज बोलू शकता, नाहीतर तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणून शब्द तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. चला, तर आजचे आपण शब्द बघूया कोणते आहे. तर चला, माझ्या पाठोपाठ हे शब्द तुम्ही म्हणा. कारण तुम्ही म्हटले तर तुमच्या तोंडातून शब्द बाहेर निघणार आणि तुमच्या जिभेला सवय होणार. आणि हे शब्द काळजीपूर्वक ऐका, कारण इंग्रजी शिकण्याची पहिली स्टेप आहे लिसन. जर तुम्ही लिसनिंग योग्य प्रकारे केली तर तुम्ही बरोबर बोलू शकता. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही लहानपणीचं ओळखा. जेव्हा आपला जन्म होते तेव्हा आपण डायरेक्ट बोलतो का? नाही. तर आपल्या आजूबाजूनं कोण कसे बोलतात ते आपण पहिले ऐकतो आणि त्याच्यानंतर आपण बोलायला लागतो. जसं सुरुवातीला म म म मा 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 असं बोलायला लागतो. ब ब बा बा असं आपण काय करतो? बोलतो आणि मग बोलायला शिकतो. तर तुम्हाला सर्वात पहिले हे शब्द चांगल्या प्रकारे ऐकून घ्यायचे आहे आणि नंतर मग तुम्हाला बोलायचे आहे. तर चला, म्हणा माझ्यासोबत. म्हणजे पहिले ऐका आणि मग म्हणा. बेबी म्हणजे बाळ. 8 विलेज गाव. आणि तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून हा व्हिडिओ बघत आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे मला पण माहीत होणार की माझा व्हिडिओ कोण कुठून बघत आहे ते. चला, पुढचा शब्द मीट म्हणजे भेटणे. तर आता दिवाळी आली. दिवाळीमध्ये बरेच पाहुणे तुम्हाला भेटले असेल. तुमचे मामा काका असे पाहुणे तुमचे मित्र वगैरे भेटले असणार. चला, तर मीट म्हणजे भेटणे होते. आणि नसेल भेटले तर भेटून घ्या, कारण आता शाळा लागल्यावर मग भेटायला वेळ मिळणार नाही. पुढचा शब्द रूट मूड. बाय खरेदी करणे. राईज वाढवणे. सॉल्व सोडवणे. मेटल धातू. वेदर म्हणजे होते हवामान. इथे की नाही झालं तर लक्षात ठेवा. वेदर म्हणजे हवामान. पुश ढकलणे. 7 पॅराग्राफ म्हणजे परिच्छेद. 3 शॉल करील किंवा होईल. हेल्ड धरले. हेअर केस. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. कुक स्वयंपाक करणे. फ्लोअर म्हणजे मजला. आयदर म्हणजे एकतर. आयदर म्हणायचं, ईदर म्हणायचं नाही. तर प्रोनाउन्सवर लक्ष द्या. आयदर. रिझल्ट परिणाम. बर्न जळणे. हिल टेकडी. सेफ म्हणजे सुरक्षित. कॅट मांजर. सेंचुरी म्हणजे शतक. कन्सिडर विचार करणे. टाईप म्हणजे प्रकार. लॉ कायदा. बाईट तुकडा किंवा भाग. कॉस्ट म्हणजे किनारा. कॉपी म्हणजे प्रत किंवा नकल करणे. फ्रेजेस म्हणजे वाक्यांश. आणि तुम्हाला फ्रेजेस शिकायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला फ्रेजेस पूर्ण प्रकारे शिकवणार. आता फ्रेजेस वाक्यांश जो आहे तर फ्रेजेस म्हणजे काय होते, शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर एक शब्द पण राहत नाही आणि एक पूर्ण वाक्य पण नाही राहत. तर बिलकुल छोटासा असे म्हणजे 2 शब्द मिळून तयार झाले. जसं गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंगनं तुम्ही वाक्य म्हणू शकता का? नाही.
शब्द बनवू शकता का? नाही. तर त्याला म्हणतात फ्रेजेस. तर असे तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ फ्रेजेसवर बनवून देणार. पुढचा शब्द सायलेंट, मूक किंवा शांत. टॉल, उंच. सँड म्हणजे वाळू. सॉईल, माती. रोल म्हणजे गुंडाळणे. टेम्परेचर, तापमान. फिंगर म्हणजे बोट. इंडस्ट्री म्हणजे उद्योग. व्हॅल्यू म्हणजे मूल्य. फाईट म्हणजे लढणे. लाय म्हणजे खोटे बोलणे किंवा खोटे पडणे. बीट म्हणजे मारणे किंवा पराभूत होणे. एक्साइट म्हणजे उत्साहित करणे किंवा उत्साहित म्हटलं तरी चालते. नॅचरल नैसर्गिक. व्ह्यू म्हणजे दृश्य, म्हणजे जे आपण बघत असतो ना ते दृश्य, तर त्याला इंग्रजीत म्हणतात व्ह्यू. सेन्स म्हणजे अर्थ किंवा संवेदना. कॅपिटल राजधानी. वॉन्ट म्हणजे करणार नाही. चेअर खुर्ची. डेंजर म्हणजे धोका. फ्रूट म्हणजे फळं. रिच म्हणजे श्रीमंत. बघा रिच, RICH, रिच म्हणजे श्रीमंत. REACH रिच म्हणजे पोचणे. तर 2 रिच बरोबर लक्षात ठेवा. थिक म्हणजे जाड. सोल्जर म्हणजे सैनिक. तर सोल्जरचा तुम्ही स्पेलिंग बरोबर लक्षात ठेवा, कारण हा थोडा ट्रिकी शब्द आहे. पुढचा प्रोसेस प्रक्रिया. ऑपरेट म्हणजे कार्य करणे. प्रॅक्टिस सराव करणे. तर तुम्ही पण ह्या शब्दांची प्रॅक्टिस करा, कारण जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं तुम्हाला इंग्रजी बिलकुल सोपी होत जाणार. तर इंग्रजीचीच गोष्ट नाही आहे, कोणतीही गोष्ट आहे तुम्ही सराव केला तर ते तुम्हाला सोपं होणार. जसं तुम्हाला मॅथ वगैरे हार्ड वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मॅथचा सराव करा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला मॅथ पण सोपी वाटणार. सेपरेट म्हणजे स्वतंत्र किंवा वेगळे. डिफिकल्ट कठीण. डॉक्टर, तर डॉक्टर म्हणजे डॉक्टरच होते. वैद्य पण म्हणतात. तर अजून कोणते शब्द तुम्हाला डॉक्टरबद्दल माहीत आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, तुम्हाला माहीत असेल तर. आणि मला असं वाटते का तुम्हाला माहीत असणार, तर तुम्ही मला कमेंट करा. प्लीज कृपया. प्रोटेक्ट संरक्षण करणे. नून दुपार जे आपण म्हणतो ना आफ्टरनून, तर आफ्टरनून म्हणजेच दुपार. तर नून म्हणजे पण दुपार. क्रॉप पिक मॉडर्न आधुनिक. एलिमेंट म्हणजे घटक. हिट म्हणजे मारणे किंवा धक्का देणे. स्टुडंट विद्यार्थी. कॉर्नर म्हणजे कोपरा. पार्टी पक्ष किंवा समारंभ. सप्लाय पुरवठा. यूज ज्याचे. लोकेट म्हणजे शोधून काढणे किंवा स्थान निश्चित करणे. तर त्याचा अर्थ, तर त्या शब्दाचा अर्थ होते लोकेट. रिंग म्हणजे अंगठी. कॅरेक्टर म्हणजे वर्ण किंवा व्यक्तिरेखा. इन्सेक्ट म्हणजे कीटक होते. कॉट म्हणजे होते पकडले. कॅचचा सेकंड फॉर्म आहे, लक्षात ठेवा. पिरियड कालावधी. इंडिकेट म्हणजे सुचवणे किंवा दर्शवणे. रेडिओ म्हणजे रेडिओ. स्पोक म्हणजे बोलणे. तर तुम्ही माझ्या पाठोपाठ हे शब्द बोला, त्याच्यानं तुम्हाला सवय होणार. ॲटॉम म्हणजे अणू. ॲटम शब्द आहे, या ॲटॉम नाही म्हणायचं, तर उच्चार बरोबर लक्षात ठेवा. ॲटॉम म्हणजे अणू जे खूप छोटे असते. ह्युमन मानव.
हिस्ट्री म्हणजे इतिहास, हिस्टोरी नाही वाचायचं, हिस्ट्री. आणि हे बऱ्याच मुलांनाही वाचता येत असेल कारण तुम्ही शाळेमध्ये शिकला किंवा शिकत आहेच हिस्ट्री. तर हिस्ट्री म्हणजे इतिहास. इफेक्ट परिणाम, इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे, बोन म्हणजे हार्ट, रेल म्हणजे रेल्वे, ट्रेन पण म्हणतात रेल्वेला, लक्षात ठेवा. इमॅजिन म्हणजे कल्पना करा, प्रोव्हाइड प्रदान करणे किंवा देणे, ॲग्री सहमत होणे, दज म्हणजे अशा प्रकारे, जेंटल सभ्य किंवा नम्र, वुमन स्त्री, कॅप्टन म्हणजे कर्णधार किंवा कप्तान. तर असे अजून आपण 100 शब्द बघितलेले आहे. आणि आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे म्हणजे मेन आणि वुमनचा. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून मला सांगा. ओके, तर असे 100 शब्द तुम्ही पाठ करा. हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या कारण हे शब्द जर तुम्ही शिकले तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि तुम्ही जेव्हा शाळेमध्ये जाणार आता सुट्ट्या झाल्यानंतर तर तुम्हाला इंग्रजी आता वाचता पण येणार आणि थोडी थोडी बोलता पण येणार. तर सर्वजण काय होणार मग चकित होणार. तर हे तुम्ही लिहून ठेवा आणि याचा असा सराव करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या शब्दांचा तुम्ही सराव करा.